जय जय रघुवीर समर्थ। रामाष्टकम। भजे विशेष सुंदरम समस्त पापखंडनम स्वभक्तचित्तरंजनम सदैव राममद्वयं जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं सह प्रपञ्चकल्पितं यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं निष्प्रपञ्च निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं भवाब्धिपोतरूपकं ह्यशेषेह कल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं महावाक्यबोधकै विराजमानवाक्पदै परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदैशिकं भजेह राममद्वयं विराजमानदैशिकं भजेह राममद्वयं विराजमानदैशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्य विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षम् इति श्रीव्यासविरचितं रामाष्टकं सम्पूर्णं। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिरं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे, यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सातवा जो समास सुरू आहे,
7व्या समासाचा आपलं जे निरूपण चाललं आहे त्या ठिकाणी आपण महत्त्वाच्या ओवीवर थांबलो होतो काल, की मी कोण ऐसे नेणीजे तया नाव अज्ञान बोलीजे. मी कोण ऐसे नेणीजे, मी कोण हे जर जाणलं नाही तर ते अज्ञान आहे. मी कोण आहे हे जाणलं नाही तर अज्ञान आहे. आणि अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. ह्या ओवीवर आपण म्हटलं खूप महत्त्वाची ओवी आहे. त्यांनी एका शब्दात आपल्याला सांगितलं आहे की अनुभव घेणं हे आपल्याला समजत नाही कशाचा अनुभव घ्यायचा. त्यांचं म्हणणं अज्ञान म्हणजे काय. आत्तापर्यंतच्या सगळ्या विवेचनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदर्भ असा शिक्षणाशी किंवा या ग्रंथांशी, या ग्रंथातल्या गोष्टींशी, त्यांचं म्हणणं ह्या ग्रंथामध्ये काय शिकायचं आपल्याला सगळ्यात जास्त, की मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे. आणि हे जर जाणत नसेल तर तो अज्ञानी आहे. आता अज्ञानी म्हणजे या क्षेत्रामध्ये अज्ञानी, आपण तर बाकी सगळीकडे आपली नाव आणि कीर्ती पसरवली आहे. मग एवढं सगळं जर ज्ञान आपल्याजवळ आहे तर ते ज्ञान मी कोण हे जर जाणत नसेल तर ते शून्य आहे म्हणतात. मी कोण जाणणारं म्हणजे हे सगळं ज्ञान आणि याच्या व्यतिरिक्त मी कोण याची जाणीव असं असलं तर ते परिपूर्ण ज्ञान आहे. आणि नुसतंच हे असलं तरीही आपलं कर्म होणार नाही. त्यामुळे व्यावहारिक ज्ञान घेणं हे वेगळं, व्यावहारिक उपासना करणं वेगळी, आणि पूजा अर्चा उपासना हे सगळे मार्ग आहेत. कशाला, हे वाचनसुद्धा, हे निरूपणसुद्धा हा मार्ग आहे. हा सगळा मार्ग आहे कशाचा, अज्ञानातून दूर होण्यासाठी. आता त्यांनी म्हटलं अनुभवाच्या पलीकडे थोडंसं आपल्याला पुन्हा विवेचन करावं लागणार आहे. कारण ब्रह्मनिरूपण करायचं असेल तर ब्रह्म काय आहे समजून घेण्यासाठी त्यांचे प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात आले पाहिजे. याच्यावरती चिंतन मनन आपण करतोच आहे. त्या चिंतन मननावरून, कारण हेच खरं ज्ञान आहे ना, ह्यांनीच जीवन आहे, ह्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. मग आपल्या जीवनाचं सार्थक जर हे ज्ञान आहे तर ते ज्ञान म्हणजे काय प्रत्यक्षामध्ये, ह्या शब्दांचा अर्थ कळणे हे खरं म्हणजे आपल्याला खूप आवश्यक आहे. मग अनुभवाच्या पलीकडे येणारं ज्ञान, मग ते आपल्याला कसं कळेल. अनुभवाच्या पलीकडे येणारं ज्ञान आपल्याला कसं कळेल जर तो अनुभवच नाही आपल्याला. पण हे चुकीचं आहे. आपल्याला अनुभव नाही असं म्हणणं चुकीचं आहे. याच्यावरती मला थोडंसं असं वाटतं की हा चुकीचा अनुभव का म्हणतात. ते म्हणतात आहे की आपल्याला सुखाची अनुभूती, आनंदाची अनुभूती नसती तर आपण आनंदाच्या मागे लागलोच नसतो. मला सतत सुखी व्हायचं आहे, मला परमनंट सुखी व्हायचं आहे, मला शाश्वत सुख पाहिजे. मग शाश्वत सुखासाठी शाश्वत अनुभव घ्यावा लागेल. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शाश्वत आनंद मिळत नाही. स्वतः माझ्या ग्रंथाचं विमोचन झालं, म्हणजे ग्रंथ नाही म्हणत मी त्याला, अमृतकड नावाचं जे छोटंसं पुस्तक आहे ते मोहनबुवांच्या हाताने प्रकाशित झालं. आणि रामरायाच्या चरणी त्यांच्या शालीमध्ये त्यांनी त्याचं प्रकाशन केलं. ते प्रकाशन केल्याचा आनंद किती दिव्य आहे. त्याला अगदी फेसबुक पोस्टला मी पिन करून ठेवला आहे की ते सतत आपल्या नजरेसमोर राहिलं पाहिजे. तर तो आनंद आहे, तो शाश्वत आनंद आहे. पण तेवढं नजरेच्या बाहेर गेलं की पुन्हा आपल्या व्यवहारामध्ये त्या गोष्टी विसरतो. मग शाश्वत सुख कुठे मिळालं. म्हणजे कितीही अत्युच्च आपल्या पुस्तकाला आपल्या मठातून आणि आपल्या सद्गुरूंच्या हाताने विमोचन होणं आणि रामचंद्रांची शाल आपल्याला मिळणं, ह्यापेक्षा काय भाग्य असायला पाहिजे खरं तर. म्हणजे सगळ्यात भाग्यवान त्या दिवशी डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. अजूनसुद्धा ती आठवण गहिवरून टाकते. मग या सगळ्या गहिवरून टाकणाऱ्या शाश्वत सुखाच्या आपले अनुभव आपल्यासोबत आहे की नाही. अशा प्रत्येकाच्या सोबत कोणता अनुभव असतो. मग त्या म्हणजे आता आपण संसारातला घ्यायचा नाही म्हणतो तर संसारात सुद्धा अतिशय चांगले अनुभव आहेत आपल्याला, पण ते टिकले नाही ना. अरे या पुस्तकाचा रामचंद्रांच्या ठिकाणी प्रदर्शित झालं, सद्गुरूंच्या हाताने प्रदर्शित झालं, प्रत्यक्ष सद्गुरूंची कृपा जाणवली, तरीसुद्धा तो आनंद तसाच्या तसा आता मिळतो, पण पुन्हा दुसरीकडे लक्ष जातं. मग यामुळे शाश्वत आनंद त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातही नव्हता. आता काही दिवसांनी वाटेल दासबोध निरूपण करत होतो, दासबोध आपण ऐकत होतो, गेले ते दिवस, पुन्हा आपलं मोकळंच. मग ह्या सगळा अनुभव टिकाऊ नसतो की नाही असं समर्थांना समजून घ्यायचं आहे की टिकाऊ आनंद कशातून, एवढ्या सात्विक गोष्टी करतोय, ह्यापेक्षा सात्विक अनुभव आणि आनंद या क्षणाचा काही आहे का. आहे. कृतज्ञ मी कृतार्थ मी म्हणत आपलं आयुष्य, म्हणून आपल्या मुखालाही सवयच लावायची की कृतज्ञ आणि कृतार्थ त्या सतत त्या शब्दातून मिळत राहील, आता कृतीतून नाही. हा एक महत्त्वाचा बदल, थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी करू शकतो की कृती कोणती का घडेना, कालची घडलेली कृती ती सुद्धा कृतज्ञता, आज घडते ती सुद्धा कृतज्ञता, उद्या घडत राहील ती सुद्धा कृतज्ञता. या सगळ्या गोष्टी जर स्थिर कृतज्ञता भावांनी जर मनामध्ये राहिल्या तर बाकी तो शाश्वत आनंद हो की नाही. हा शाश्वत आनंद असाच पकडता येईल की नाही. अन्यथा हा आनंद कळणारच नाही आणि हा अनुभव नाही आपल्याला.
तर तो अनुभव आहे म्हणतात. सद्गुरू म्हणतात तो आनंद आहे, म्हणूनच तुम्ही आनंदाच्या शोधात आहे. नाही तर तुम्ही आनंदाच्या शोधात राहिलं नसते, आहे की नाही. मग आनंदाच्या शोधात आपण आहो. आनंदाच्या शोधात आपल्याला राहायचं आहे आणि आनंद मिळवायचा आहे आणि तो शाश्वत स्वरूपाचा. मग आपल्याला तो अनुभवच नाही शाश्वताचा कसा. तर त्यासाठी थोडंसं चिंतन करते की अनुभवाच्या पलीकडे प्रगट होत असतं सत्य. असं एक चिंतन घडलं आहे की अनुभवाच्या पलीकडे एक सत्य चिंतन होतं. जसं आत्ता मी म्हटलं की कोणतीही घटना घडली तरी त्याच्या मागे एक सत्य आहे. एक कोणती तरी घटना घडली त्यामागे एक सत्य आहे. म्हणजे ती खुणायची गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की करता करविता कोणीतरी आहे. वाईट झालं तरी तो सांभाळून घेणार आहे, चांगलं झालं तरी तो तो त्याच्यामुळे घडला आहे आणि मी फक्त साक्षीभावाने पाहते. असं सत्य आणि हे क्षणोक्षणी पकडता आलं पाहिजे. आता हे चिंतन खूप महत्त्वाचं आहे ना, कारण निरूपण तसं चाललं आहे तर चिंतनही खोलच पाहिजे. आणि मी तुम्हाला आपण बोललो होतो की 7व्या दशकानंतर समर्थ खरंच शांत म्हणजे सांगितलं की इथे सगळं संपलेलं आहे. 7वा दशक अत्युच्च आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं विवेचन. आता हरी अनंत, हरिकथा अनंता ते तर चालूच राहणार आहे. पण 7व्या दशकापर्यंत तुमचा परमोच्च बिंदू आला पाहिजे. ही शेवटची ओवी आपण वाचणार आहे तेव्हा कळणार आहे. अजून दशकाला सुरुवातही नाही झाली, दुसराच समास आहे दशकाचा. मग अनुभवाच्या पलीकडे सत्य प्रगट होतं. हे माझं विवेचन बोलते आहे बरं. समर्थांचं वाक्य समजण्यासाठी आपलं चिंतन जे असतं दिवसभराचं ते बोलते आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, म्हणजे मी बोलते आहे की अनुभव जर एखादा यायचा असेल आपल्याला, आज आपल्याला यायचा असेल नाही, येतो. जो अनुभव आपल्याला येतो त्याच्या पाठीशी एक सत्य असतं. हां, त्याच्या पाठीशी हे आता मनाला पक्कं करायचं की एक काही अनुभव येतो म्हणजे आपला जन्म झाला याच्या मागे एक पाठी सत्य आहेच की नाही. ही मोठी कृपा आहे की नाही. जन्मापासून या सगळ्या इतिहास जमा जरी गोष्टी झाल्या तरी त्याच्या पाठी एक सत्य होतं. कोणती तरी घटना होती, कोणता तरी अनुभव होता. अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये हे जे अस्तित्व आहे त्याच्या अंतरंगामध्ये एक अशी गूढ अशी गोष्ट आहे. अशी काहीतरी गूढ गोष्ट आहे की ती प्रत्येक वेळी सतत विद्यमान असते. आता सतत विद्यमान असते म्हणजेच असं त्याचं अस्तित्व आहे. माझं अस्तित्व आहे हे सतत विद्यमान आहे. मी लहानपणीसुद्धा आईच्या गर्भापासूनचा विचार केला तरीसुद्धा आपण अस्तित्वात होतो आहे म्हणूनच आलो ना जन्माला. मग ते अस्तित्वाची जी जाणीव आहे जी उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षिताला झाली, तोच विचार पुढे नेऊन आपल्यालासुद्धा ते अस्तित्व आहे, ती श्रद्धा, ती शक्ती आपल्यासोबत आहे हे निश्चित आहे. हेच आपल्याला थोडं कळत नाही. जोपर्यंत आपण त्याच्यावरती चिंतन करत नाही तोपर्यंत कळत नाही. कारण का मायेचा पगडा बाजूला करायचा असेल ना तर काहीतरी सखोल चिंतन व्हायला पाहिजे. आणि सखोल चिंतनामध्ये आपल्या अंतरंगामध्ये आपल्या अस्तित्वाच्या मागे जड नाही होणार अशी भाषा वापरते. कारण चिंतन थोडंसं करावंच लागतं याच्यासाठी. कारण ती ओवी कशी आहे, मी कोण ऐसे नेणीजे तया नाव अज्ञान बोलीजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. ही ओवी आहे ती की जर तुमचं हे अज्ञान गेलं नाही ना तर परब्रह्म तुम्हाला मिळणार नाही. मग त्या ओवीसाठी त्यांनी शब्द वापरले, आपल्या बुद्धीला काहीतरी चालना पाहिजे. मग ते जे सखोल काहीतरी अनुभव आहे की नाही, सखोल अनुभव आहे की त्या लहानपणीसुद्धा मी होती, आतासुद्धा आहे आणि पुढेसुद्धा राहणार आहे. त्या सगळ्या तिन्ही चारी सततच्या स्टेजमध्ये कोणते तरी काहीतरी आपल्याला मिळतं आहे ज्ञान. काहीतरी एक सत्य आहे की जे मी आहे. वाईट अनुभव असो किंवा चांगला असो, अनुभव घेणारी मी आहे. तरी पण मन त्या सखोल अनुभवाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न करतं. त्याला मन पकडण्याचा प्रयत्न करतं की माझं चुकलं, माझं बरोबर आहे, मला आनंद मिळाला, मला दुःख मिळालं, मला सुख मिळालं, हे सगळं मन पकडत आहे. हे अज्ञान दूर होण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. मन पकडत आहे आपल्याला. आज मला आनंद झाला, तो सत्य अनुभव आहे का? माझा मुलगा पास होणे किंवा मला स्वतःला प्रसिद्धी मिळणे हे अंतिम सत्य आहे का? असे कितीतरी लोक आहेत जे पुढे की ज्यांना अशा प्रकारचे अनुभव आले. मला जो तो या गोष्टीचा अनुभव आला तो अंतिम सत्य आहे का? तो अंतिम सत्य नाही आहे. अंतिम सत्य हे आहे की त्या अनुभवाशी मी तादात्म्य पाहू शकली. ही घटना माझ्या जीवनात घडली, त्याला मी मनाने पकडायचा जेव्हा प्रयत्न करते ना, मग तो सूक्ष्म असा भ्रम निर्माण होतो. आपण खरंच त्याच्यावरती चिंतन करू की याच्यावरती असंच होतं की नाही. आपल्याला लग्न करायचं आहे. मी लग्न करायचं एखाद्या गोष्टीने व्यक्तीने ठरवलं तर लग्न करण्यानंतर लग्नापासून अतिशय उत्तमच अनुभव येणार आहे. हे सकारात्मक आपलं मन तयार करतं की नाही. मग पुढे येणारे गोंधळ किंवा वावटळ जी आहे ती सहन होत नाही मनाला. कारण सत्याला पकडलं नाही. सत्याला पकडलं असतं की लग्नच नाही, काहीही केलं तरी मला आनंद मिळणार आहे, हे जर मनाने पक्क पकडलं असतं तर या पुढे येणाऱ्या संकटाचाही त्रास झाला नसता. म्हणजे लग्न ही एक घटना आहे.
आपल्या सगळ्यांच्या जीवनात गृहस्थाश्रमात ही घडते. म्हणून प्रत्यक्षात एखाद्याने संन्यास घ्यायचा जरी अनुभव घ्यायचा ठरवला तरी संन्यास घ्यायला त्याचं मनाने काय म्हटलं आहे की संन्यास घेतल्याने आनंद मिळतो, संन्यास घेतल्याने माझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या निर्णयाच्या पाठोपाठ मग त्याचं मन काय म्हणतं की या निर्णयातून मला सुख मिळालं का नाही. सुख मिळालं तर त्याचा अभिमान होतो आणि नाही मिळालं तर आपल्याला निराशा येते. या दोन्ही गोष्टी मनाशी संबंधित आहे. निर्णय कोणताही घ्या, आपल्याला संन्यास घ्यायचा आहे किंवा लग्न करायचं आहे किंवा नाही करायचं आहे किंवा काय करायचं, शिक्षक व्हायचं आहे नाही व्हायचं आहे, शिक्षक झाल्यानंतर सुद्धा येणाऱ्या अडचणी, शिक्षक न होताना सुद्धा येणाऱ्या अडचणी सामोरं जायचं आहे आपल्यालाच. सामोरं निर्णय आपल्या निर्णयाने होवं की दुसऱ्यांच्या निर्णयाने होवं, पण जो काही निर्णय आपला झाला त्याची सत्य आणि असत्य बाजू आपल्याला माहिती नसते. पण जे घडतं त्याला मन आपलं जोडतं आहे. आपलं मन जेव्हा त्याच्याशी जोडतं तेव्हा ते मानतो आपण की यातून सुख मिळतं आहे किंवा यातून दुःख मिळतं आहे. बरं, या ठिकाणी जर सुख मिळतं आहे असं जर आपण मानतोच, म्हणून 20-20 वर्ष अतिशय उत्तम संसारी होतो. 20 वर्ष त्याचा संन्यासाश्रमसुद्धा उत्तम फळतो, कारण त्याला जे पाहिजे. पण सगळं काळ सारखा राहत नाही ना. परिवर्तन हा काळाचा नियम आहे. त्यामुळे त्या परिवर्तनामध्ये पुन्हा काहीतरी दुःखाची छटा येते. मग मन त्या दुःखाशी सुद्धा जोडल्या जातं. 20 वर्ष उत्तम गेले तरीसुद्धा एक क्षणाचं दुःखसुद्धा सहन होत नाही. जर त्यांनी ते सत्य स्वीकारलं असतं की सुख आणि दुःख हे येत नाही लवकर, हे मायेच्या अखत्यारीत आहे ना, ते अज्ञानाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे सतत सुखाची अपेक्षा असते आणि सतत सुखाची अपेक्षा आहे आणि परिवर्तनाच्या नियमामध्ये सतत सुखाची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. सतत मला तरुण राहायचं असेल, कशी अपेक्षा पूर्ण होईल. या सगळ्या संकल्पना मनाशी संबंधित आहे आणि मन त्या गोष्टीशी जोडतं आहे आपलं मन. मग या मनाने जोडल्यावर हा दासबोधासारखे ग्रंथ आपल्याला सांगतात की मनाने निवृत्ती व्हा. जी काही घटना असेल ते मनाने, मग ते सत्य मानलं जातं. कोणताही निर्णय असो, मग तो आपल्या मनाने घेवो, कुणाच्या प्रेशरमध्ये घेवो, कोणताही निर्णय घेतला तरी मनच त्याच्यामध्ये कारणीभूत असतं. ह्यांनी असं केलं म्हणून तसं झालं, नसतं केलं तर मी सुखी राहिली असते. पण त्याच ठिकाणी दुसरा सुखी आहे का हे आपण जेव्हा बघतो तर त्यालाही सुख नाही. मग तरीसुद्धा त्या सुखाच्या मागे धावणं मन थांबवत नाही. मग हे जेव्हा सुखाचं मन थांबत नाही जोपर्यंत समर्थ अज्ञान म्हणतात. तर ग्रंथ वाचून सुद्धा आपल्याला सुख मिळेल याची शक्यता नाही, कारण ग्रंथ वाचल्याने मला आनंद मिळेल ही पुन्हा कल्पना. हीच कल्पना की या वाचनातून मला मिळेल. मन ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी सुख मिळू शकत नाही. ज्या ठिकाणी मन गुंतलं त्या ठिकाणी त्याचा अत्योच्च परमोच्च बिंदू. आमच्या महाराजांचे प्रत्यक्ष बोलणं जेव्हा मी सांगितलं होतं, त्यांनी म्हटलं माझ्याकडे पाहून तुम्ही येताय, माझ्या देहाला तुम्ही महत्त्व देताय, पण माझा देहसुद्धा टिकणारा नाही आहे. त्यामुळे तुम्ही फक्त माझ्या विचारांवर विचार करा, मनन करा आणि हृदयापासून त्याच्यावरती प्रेम करून आम्ही रामनामाला लागा. म्हणजे कुणालाही मध्ये आणू नका, सद्गुरूंना सुद्धा नाही. जसं मी पुस्तकाचं सांगितलं की पुस्तकाचा अत्युच्च परमोच्च आनंद मला मिळाला आहे सद्गुरूंच्या ठिकाणी, तरीसुद्धा त्या आनंदाला पुन्हा मनाने जोडलं. आता काय इतके दिवस झाले, त्याचा काय उपयोग आहे आता, म्हणजे पुन्हा त्या खरा आनंद होता का तेव्हा. मग जर डोळ्यातून पाणी येतो तर ते पाणी खरं होतं का, याचासुद्धा साक्षीभावाने विचार केला तर त्याच्या मागे एक सत्य दडलेलं आहे. जे सत्य आहे की जे कोणाच्या तरी मुळे हे घडलं आहे आणि ती शक्ती माझ्यासाठी कार्यरत आहे. मग त्या ठिकाणी येणारं दुःख असो किंवा येणारं सुख, हे सगळं त्याला समर्पित केल्यानंतर जी काही भावना होते ना, ती भावना म्हणे अनुभवाच्या पलीकडचं ज्ञान आहे. अनुभवाच्या पलीकडचं सत्य आहे. म्हणजे स्वतःला पूर्णपणे त्यामध्ये मिसळून टाकल्याशिवाय तो अनुभव खरा नाही, असं समर्थांना म्हणाय. तो जो येतो ना अनुभव, तो का येतो अनुभव, कारण आपण तशी कल्पना करतो की या अनुभवामुळे मी सुखी झाली, माझ्यासारखं मी हा जो अनुभव घेतला तो फक्त मीच घेतला आणि हा अनुभव फार विरळ आहे, असा विचार केल्याबरोबर ताबडतोब मनाने विवेकाने विचारायला करायला पाहिजे की हा एकच अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. मग अनेक जण घेत असतात तेव्हा त्याच्यामागे काहीतरी एक सत्य आहे की त्या शक्तीमुळे आपल्याला तो आनंद प्राप्त झाला. त्या शक्तीवर जर प्रेम झालं, त्याच्यासाठी आपण एक साधं उदाहरण केलं होतं की आपण जर एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो आणि वाढदिवसाला गेल्यानंतर जर आपण त्याला ज्या वस्तू दिल्या त्या वस्तूमध्ये जर तो व्यक्ती रमला तर आपल्याला वाईट वाटतं की अरे मी दिली आहे तुला वस्तू, एवढी महागाची वस्तू आणून दिली आणि तुला दिली आणि तू रमतोय मी दिलेल्या वस्तूमध्ये, असं जेव्हा आपण त्याला म्हणतो म्हणजेच त्याचा अर्थ देवसुद्धा तसंच म्हणतो
मी तुला ही प्रसिद्धी दिली, मी तुला हे कुटुंब दिलं, मी तुला हा समाज, तू त्यात पूर्णपणे रमून गेला आणि मला विसरला. त्यामुळे तुला तो खरा आनंद मिळत नाही, कारण तू मला पूर्ण विसरूनच गेलाय. जो खरा आनंद आहे तिथपर्यंत कुणीही पोचू शकत नाही आणि त्यासाठी वेगळे प्रयत्नसुद्धा करून चालत नाही. त्या ठिकाणी शरणागती पाहिजे. हे जे अंतिम सत्य आहे तो या माध्यमातून पकडण्याचा जो आपण प्रयत्न करतो ना बुद्धीच्या साह्याने, ती बुद्धी आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकत नाही. ही बुद्धीची मर्यादा आहे. बुद्धीला माहितीच नाही आहे. बुद्धी सगळं विसरून गेली आहे. मागच्या जन्मीचं सगळं बुद्धी विसरून गेले. इथून घेतलेले मटेरियल तिच्याजवळ असल्यामुळे तिला मागच्या जन्मातलं काही आठवत नाही. फक्त परीक्षिताला आठवतं, कारण परीक्षिताला प्रत्यक्ष भगवंतानी आशीर्वाद दिला आहे. म्हणजे आठवण्यासाठी त्याचं पुढचं भविष्य भगवंतानी आपल्या हातात ठेवलं आहे, म्हणून त्याला आठवत आहे. मग हे सगळं आठवल्यानंतर शुकाला जसं आठवत होतं तसं आपण सगळं विसरलो आहे. मग हे विसरल्याचं काम ते म्हणतात, अज्ञान जर दूर करायचं असेल तर मी कोण हे नेणीजे, मी कोण ऐसे नेणीजे, हे खरं खरं काय आहे ते ज्ञान जर तुला कळलं ना, हा प्रयत्न एक सूक्ष्म भ्रम निर्माण करतो की जिथे अनुभवाला सत्य मानलं जातं. याचं चिंतनावरच माझा वेळ जातो आहे आज. हा जो अनुभव येतो की नाही आपल्याला, की जो दुःख असो का सुख असो, ते अनुभव सत्य आहे असं वाटतं आणि ते सत्य वाटतं, ते बुद्धीला वाटतं. बुद्धी म्हणते हेच खरं आहे, हे जे दुःख आहे ना हे खूप खरं आहे, हे जे सुख आहे ना ते खरं आहे. आता याच्या पुढे काहीच नाही. प्रत्यक्षामध्ये हे सुखही खरं नाही आणि हे दुःखही खरं नाही. तो अनुभव खरा आहे आणि तो अनुभव देणारा जो आहे त्याच्यावरती विश्वास जर असेल तर हे सुखदुःखाचे अनुभव एका तराजूत जो व्यक्ती टाकतो तो त्याला शून्यता आली देहाला. त्याच्या देहाला शून्यता म्हणजे त्याच्या बुद्धीचा तो ऐकत नाही, त्याच्या हृदयाचा तो ऐकतो. अनुभवाच्या पाठी असलेला जो भगवंत आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं आहे, कारण विश्वास भगवंतावर आहे. मग तो विश्वास असलेला भगवंत सापडला जातो, मग तो भगवंत आपल्याला पकडता येतो. इथपर्यंत वर जायचं आहे हे सोपं नाही आहे. हे जे निरूपण आहे ते समजायचं असेल तर त्याच्या पाठी असलेला जो भगवंत आहे तो म्हणजे सतत कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपल्यासोबत आहे असं मानण्याचा आणि जाणण्याचा जो प्रयत्न आहे ते ज्ञान आहे. म्हणजेच मी कोण आहे त्याचा आहे आणि तो जो ज्ञान देत आहे तो माझा आहे. मग परंतु जे काही अनुभवलं जातं की नाही ते काळाच्या चौकटीत, मी आत्ताच म्हटलं, तो जो अनुभव झाला तो 1 महिना टिकला. त्याच्यानंतर दुसऱ्या काळानंतर कदाचित दुसरं दुःख जर लागलं शरीराला तर तो आनंद असूनसुद्धा वाटत नाही की नाही खरा. इतकं मोठं सुख भोगलेला माणूस असतो तो एका क्षणामध्ये दुःखी होतो आणि सगळं सुख विसरतो. मग त्यामुळे ते काळाच्या चौकटीमध्ये जर बांधायचा प्रयत्न केला तर काळ काही एका ठिकाणी राहत नाही. हा जो काळ आहे तो एका ठिकाणी राहत नाही. त्यामुळे स्थैर्य शोधण्याचा जर प्रयत्न त्या गोष्टीत केला तर मिळू शकत नाही, कारण ती गोष्ट संपलेली असते. ती काळाच्या प्रवाहात दुःखही टिकत नाही. 1 महिन्यामध्ये गेलेली व्यक्ती असली तरीसुद्धा माणूस त्याच्यातून बाहेर पडतो. मग तसं सुखाचं सुद्धा संकल्पना काळामध्ये वाहून जाते. तितकं सुख मिळत नाही जेवढं त्यावेळी मिळालं होतं. म्हणजे त्याच्या मागे आकर्षक बनवतं त्या गोष्टीला ते, की खूप सुख मिळालं आकर्षक बनवलं, पण त्या आकर्षणामध्ये वास्तविकता जी आहे ती दडून जाते. ज्यांनी दिलं ती गोष्ट जर विसरली तर ती वास्तवता दडून जाते की नाही. या सगळ्या गोष्टींचा जर प्रयत्न केला तर अनुभवाच्या पलीकडे स्थिर होण्याचा प्रयत्न म्हणजे माझ्या दृष्टीने तर एकच आहे. अनुभवाच्या पलीकडे काय आहे आपल्याला माहिती नाही. समर्थांना माहिती आहे, समर्थ सांगतायत म्हणजे विश्वास ठेवण्यावर आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे म्हणजेच मी नाही ही अवस्था आली पाहिजे. मी नाही, माझा विचार नाही, माझी बुद्धी नाही, मला जे मिळालं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि हे उत्तम आहे म्हणून तुमची कृपा आहे आणि त्या कृपेने जे काही पुढे घडेल चांगलं किंवा वाईट ते गोष्टी साक्षीभावाने मी बघू शकते की ते माझं नाही. असा हा अर्थ त्या अज्ञानातून आपण काढू शकतो. यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ते मी लिहून आपल्या ग्रुपवरती पाठवते, कारण की इतकं जर बोललं तर आपलं दासबोध पुढे सरकणार नाही. तर त्याच्यामध्ये कोणतं रहस्य आहे, कसं ओळखायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींची कल्पना आपण त्यावरून करू शकतो. पण एकच आहे की सुख आणि दुःखाला एका तराजूमध्ये मोजता आलं पाहिजे. ही साधना कठीण आहे. मग त्यांना म्हणायचं की अनुभव संग सोडावा आपुला. मग याला म्हणतात की माझा संग मी सोडला. माझा संग मी सोडला म्हणजे देहाचा संग मी सोडला आणि तो जो त्याच्या मागे पाठी उभा आहे, जो सुख आणि दुःख दोन्हीकडे आपल्याला देत असताना असतो, त्याचं साक्षीभावाने मी बघितलं पाहिजे. अरे कितीतरी गोष्टी आपल्या अशा घडल्या आहेत की ज्या घडतील असं आपली सुद्धा कल्पना नव्हती. मग कल्पना पलीकडच्या गोष्टी आपल्यासाठी ज्या घडतात, एक पत्रिकेमध्ये योग असतो, भगवंताचं साह्य झालं आहे म्हणतात कधी कधी.
जी गोष्ट आपल्या हाताने होऊ शकत नाही ती गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात एकदा ती संधी असते की जी भगवंताचं साह्य झालं आहे. असं पत्रिकेमध्ये लिहिलं योगच असतो तो. भगवंताचं साह्य म्हणजे तो परिसस्पर्श की ज्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा जाणवते आणि आपण साक्षीभावानी स्वतःकडे बघू शकतो. हाच एक योग आहे. याच्या व्यतिरिक्त गंडे दोरे आणि याला आपण मानत नाही. मग मानत नाही हे तर ठीकच आहे, हे सगळं तर चांगलं आहे, पण पुढे सरकत नाही ना माणूस. यासाठी आपल्याला हे मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. यामुळे आपल्याला परब्रह्माची जाणीव होते. मग परब्रह्म कसं आहे? पुन्हा आपण थोडंसं सखोल चिंतन केलं तर परब्रह्म कसं आहे? निराकार आहे, निर्गुण आहे आणि सर्वोत्तम आहे. सगळ्या जगाचा आधार आहे. सगळ्या जगाचा आधार आपण जर विचार त्याच्या कल्पनेत बसलो ना रात्रभर, तर आपल्याला कल्पना करवता येणार नाही असं कार्य तो करतो आहे आणि सतत करत आहे. कितीतरी युगानुयुग तो करतो आहे. येणारी संकटसुद्धा तो टाळतो आहे. कितीतरी काळाने आपल्याला घेतलेलं आहे. हे सगळं त्याचं कार्य जेव्हा बघतो तर आपण त्यामध्ये गुंतून गेलं पाहिजे. प्राधान्यक्रम त्याला असला पाहिजे आणि बाकीच्या त्या गोष्टींचा प्राधान्यक्रम बुद्धीप्रमाणे वागायचं नाही. बुद्धीला सोडलं म्हणजे देहबुद्धी सोडली. जय जय रघुवीर समर्थ एवढाच अर्थ आहे. त्याच्या मागे येणारा पाठी येणारा जो अनुभव आहे तो बाकी अनुभव पाहणारा मी खरा आहे. बाकी सगळे अनुभव खोटे, चांगले असो का वाईट असो. कारण चांगले आणि वाईट आपण ठरवतो आपल्या बुद्धीने. प्रत्यक्षात आपल्याला जो चांगला अनुभव होतो, कदाचित मी जेव्हा फर्स्ट येते तेव्हा कुणीतरी सेकंड येतं ना, त्या सेकंडचं लक्ष आपल्याकडे असतं की ही फर्स्ट आली म्हणून मी सेकंड आली. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा दुजाभाव असतोच. म्हणजे तिच्या दृष्टीने जे आहे ते माझ्या दृष्टीने योग्य नाही, माझ्या दृष्टीने जे आहे ते तिच्या दृष्टीने योग्य नाही. हे सापेक्ष आहे. त्यामुळे ह्यामध्ये अडकायचंच नाही आहे. पहिला दुसराचा प्रश्नच नाही, देहबुद्धीच नाही. जेव्हा बुद्धीचं निराकरण होईल तेव्हा मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. हे अज्ञान जेव्हा जाईल, एक एक कण कण जरी आपल्याला तो अनुभव आला ना तर परब्रह्माचं स्वरूप प्रगट होईल आणि जे आपल्यातच आहे ते दुसरीकडून येत नाही. समर्थांचं वाक्य वाचलं, ग्रंथ वाचला, पारायण केलं तरीसुद्धा समर्थ आपल्या डोक्यात नाही घालू शकत. हृदयाला आपण त्यांना हृदयात बसवू शकतो, पण डोक्यात घालण्याचं काम आपल्यालाच त्यांच्यावर विश्वास ठेवणं आपलं काम आहे. मग असं केल्याने अज्ञान जाईल. बाकी सगळ्या गोष्टी आता आपलं असं वय आहे की ज्यावेळी खरं ज्ञान मिळणंच आवश्यक आहे, जीवनाचं सार्थक होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे परब्रह्म काय असतं त्याची कल्पना समर्थांनी अशा प्रकारे मांडली की तू जेव्हा स्वतःला विरवून टाकशील, मीपणा जिथे राहणार नाही त्या ठिकाणी परब्रह्माची प्रागट्य होणार. त्या ठिकाणी परब्रह्माचं प्रागट्य होणार. तो तशी संधी देणार, तू फक्त त्याकडे चालत जायचं आहे. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चाले जाणं. या ठिकाणी जर देहबुद्धीने म्हटलं की मी थोर आहे, तर कुणाचंही थोरपण परब्रह्मापुढे कसं चालेल? आधी आपण ते जे एक निरूपण आहे की मला भगवंत भेटेल का, यावरती अगदी 3 भागात विभाजन करून बोलले आहे मी त्या ठिकाणी की परब्रह्म भेटेल का, म्हणजे तो मुळात भेटलेलाच आहे, फक्त आपल्याला तो दिसत नाही. म्हणून ते परब्रह्म जे काय आहे ना ते त्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी मीपणा जर असेल की मी बघू शकतो, तर ह्या गोष्टी चालणार नाही. कोणत्याही प्रकारचा मीपणा भगवंताला चालत नाही, कारण त्याला माहिती आहे की मीपणा गेल्याशिवाय त्याला मी भेटणार नाही. त्याला मोठा मी जर व्हायचा असेल तर लहान मीला जावं लागेल. मग देहबुद्धीचं थोरपण, त्याच्यासमोर काय थोरपण आहे, त्याच्यासमोर काय आपलं थोरपण आहे? ते जर थोरपण सोडलं तर ह्या गोष्टी परब्रह्माला चालत नाही. ते होत असे निर्वाण अहमभावाचे. आता हे स्पष्ट झालं. एवढी मोठी कल्पना जेव्हा केली की मला वाटतंय सुख, मला वाटतंय दुःख, याला काही किंमत नाही. मला लहानपणापासून असं वाटायचं की एक काहीतरी सत्य वेगळंच असतं, ह्याला वाटतं त्याला वाटतं, हे सगळ्या गोष्टी आहेतच. कारण प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाच्या अभ्यासाप्रमाणे, प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे एक गोष्ट अशी मनात ठरलेली, हे म्हणजे आपल्यासाठी आयडियल आदर्श आहे. पण सत्य एक आहे वेगळं, असं लहानपणापासून जाणव. सत्य काहीतरी वेगळं आहे. वाटतंय सगळ्यांना काही वाटू द्या, तुम्हाला काही वाटू द्या, त्याला काही किंमत नाही. सत्य एक आहे आणि ते समोर येतं. सत्य प्रगट होतं फक्त आपली दृष्टी जर उघडी असेल. आता सगळा जो गोंधळ चालला आहे ना राजकारणामध्ये किंवा एकूणच आपल्या परिस्थितीमध्ये, नुसतं समुद्रमंथनासारखं मंथन चाललं आहे. सगळं विष बाहेर पडत आहे. पण विष बाहेर पडत असताना सुद्धा एक प्रकारची डिसिप्लिन आहे. त्या डिसिप्लिनमध्ये सत्य बाहेर येणार आहे. विष प्यायला महादेव आहेतच. कोणी ना कोणी अशा प्रकाराने जागृत होईल की सत्य बाहेर येणार, त्याला वेळ लागेल. काळाच्या समोर कोणाचं चालत नाही. पण हे जे मंथन होतं की नाही, जेव्हा आपण सुद्धा मंथन करतो तेव्हाच काहीतरी अमृत आणि विष बाहेर पडतं. अन्यथा मंथन नाही केलं तर आपलं पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे. सगळीकडे हे मंथन चाललं आहे.
मग हे मंथन चालत असतानाच मग आपल्याला जेव्हा तिसरं सत्य उघडकीला येतं तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःचं काही अस्तित्व राहतच नाही. स्वतःचं अस्तित्व न राहिल्यामुळे त्यांनी आपल्याला खरं म्हणजे घेऊन टाकलं आहे आपल्याजवळ, अशी भावना साधकाची होते. उंच नीच नाही परी, त्या ठिकाणी उच्च नाही, नीच नाही, राया नाही, रंक नाही, सगळे एकच आहे. ज्यांनी ठरवलं त्याला परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. ना त्याला कोणती जातीभेद आहे, ना कोणता देशामध्ये या आहे त्या देशात आहे, असं नाही. माझे कितीतरी इंग्लिश फ्रेंड्स आहेत. मी आधी इंग्लिशचे लेक्चरर असल्यामुळे इंग्लिश फ्रेंड्स फॉरेनचे आहेत. ते सुद्धा आपल्या संतांसारखी त्यांची वागणूक आहे. मी त्यांना म्हणायची नेहमी की तुम्ही संतच आहे. नेमकं त्याचं आणि माझं वय एकच, एकाच दिवशी जन्माला आलेलं आहे. 16 ऑक्टोबर 1966लाच त्याचा जन्म आहे. फक्त वेळ वेगळी असेल. आणि तो मला म्हणायचा असं काही जाणवतं, त्याचे तर मोठे मोठे पेजेस लिहितोय. आणि त्या इंग्लिश लोकांमध्ये ते फार असतं, जे एकदा कळलं की ते सगळ्यांना खूप सांगत असतात की मला असा असा अनुभव आला. कारण ते सगळे ओपन आहे त्यांच्याकडे, सगळं आपल्याकडे रहस्य आहे त्यांच्याकडे सगळं ओपन आहे. तर तो सारखा स्पष्टपणे सांगत असतो की मला डिबेट करायचे सगळ्यांशी, मी कृष्णाला बघितलं असं तसं. म्हणजे सगळ्यांना अनुभव येऊ शकतात. हा नावं कोणी कशालाही द्या, चांगला अनुभव यायचा असेल तर त्याला अनुभव. आणि त्याचं नावही होपच आहे, नेमकं ग्रेगोर्स होप नाव आहे त्याचं. म्हणतं होप आहे ना तुला, म्हणूनच तुला तुझ्या जीवनामध्ये होप निर्माण झाली. तर या सगळ्या गोष्टी देव स्वतः म्हणतोय की उच्च असो, नीच असो, राया असो, रंक असो, झाला पुरुष अथवा नारी, पुरुष हो ना, इतकं साधेपण आहे भगवंताचा. कुणामध्येही द्वेष नाही, कोणत्याही जातीचा असो, कुणाचंही असो. किती प्रेम वाटतं की नाही. आता असं जेव्हा संत सांगतात तेव्हा असं वाटतं की आपलाही तो आहे. तेव्हाच कुठे जागृती होते की आपल्या सगळ्यांना जर तो सांभाळतो तर त्याची अट जी आहे तेवढी अट मान्य केली तर तो कुणालाही भेटू शकतो. तुम्ही आवाज देऊन तर बघा, उच्च नीच नाही परी, राया रंका एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. एकच पद आहे. आता या ठिकाणी ब्रह्म सांगतायत का देव सांगतायत सांगा बरं. बरं देवही सांगतायत की आपल्याबद्दल बोलतायत. तुला भेटेल, तुला भेटेल, तू असं कर, तू तसं कर, तुला देव भेटेल. तुला तो भेटलेला आहे, तू फक्त त्याची जाणीव होऊ दे. त्या होणाऱ्या सत्याकडे तू बघ. सत्याकडे जर तू बघितलं, सत्य अंतिम सत्य, नुसतं तुझं सत्य माझं सत्य नाही, अंतिम सत्याकडे जर बघितलं. आजकाल तर असं सांगतात की दुःख जर आलं असेल ना कोणाला तर ते आपणच पेरलेलं असतं. या जन्मी नाही, मागच्या जन्मी. ज्या जन्मी अतिशय सात्विक असलेल्या लोकांना सुद्धा जेव्हा दुःख येतं तेव्हा ते म्हणतात मागच्या जन्मीची पेरणी आहे ती उगवली आता. म्हणजे आपण दुःख जर असो तर कोणालाही दोष देण्याचं कारण नाही, तो आपणच ओढलेला मग आपण जर आपल्यासाठी दुःख सहन नाही केलं, त्या दुःखातूनच भगवंत भेटत असतो. त्या सुखातूनच भगवंत भेटते. सुख म्हणजे भगवंत नाही आणि ते दुःख म्हणजे भगवंत नाही. भगवंत म्हणजे आपल्या पाठीशी उभे राहिलेली सत्य शक्ती, आपल्या पाठीशी, आणि ती सतत जाणवते आपल्याला. आपलं चैतन्य म्हणजे ती शक्ती आहे, असा अर्थ आहे. आणि ही जी चैतन्य शक्ती अर्थातच सजातीय व्यक्ती सजातीयकडे आकर्षित होते. जशी नदी सागराकडे मिळते आणि नदीचं सागराचं मिलन जे आहे ते म्हणजे आपल्या जीवाशिवाचं मिलन आहे, सजातीय आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला ओढण्याची शक्ती आहे, आकर्षण शक्ती आहे. कृष्णाचं चरित्र वाचा, रामाचं चरित्र वाचा, शिवाचं चरित्र वाचलं की आकर्षण शक्ती आहे. डोळ्यात पाणी येतं, पाहिलेलं नसलं तरी डोळ्यात पाणी येणारं म्हणजे ही भक्ती आहे. मग या भक्तीतून आता हा ब्रह्माबद्दल बोलतायत का जीवाबद्दल बोलतायत का देवाबद्दल बोलतायत, हा आपला विषय आहे. त्यामुळे आता हे गोष्टी अशा पद्धतीने समजून घेतलं. उंच ब्रह्म ते रायस, उच्च ब्रह्म ते रायसी, नीच ब्रह्म ते परिवारासी. आता जे गृहस्थाश्रमी आहे त्यांना नीच ब्रह्म, आणि उंच ब्रह्म म्हणजे रायसी राजा आहे त्याला उच्च ब्रह्म, असं काही नाही. ह्या सगळ्या जातीभेद आणि हे जे सगळे आर्थिक आपला विषमता आहे ती सगळी नंतरची आहे. देवाजवळ असं काही नाही. देव सगळ्यांसाठी सारखा आहे. ऐसा भेद तयापासी मुळीच नाही, अगदी 100% नाही. त्याच्याजवळ कोणीही धावत जावं, 2 वर्षाचे लेकरूसुद्धा हाक मारत आहे आणि म्हातारेसुद्धा हाक मारत आहेत. कोणत्याही वयाचे असो, कोणीही असो, त्यांना जर शांती पाहिजे असेल, शाश्वत शांती जर त्यांना पाहिजे असेल तर ते कुणालाही ते प्राप्त आहे, सहज प्राप्त आहे. नाही त्या गोष्टी सोडा, आहे त्या गोष्टीचा विकास करा. नाही त्या गोष्टी सोडून द्यायच्या. आपण शांत होणं खूप आवश्यक आहे. कामक्रोधादी रिपू जे आपले आहेत त्या रिपूवर नियंत्रण म्हणजे निश्चल होणं, ते कुणालाही भेटू. सगळ्यांशी मिळवणी ब्रह्म एकच, सगळ्यांना मिळून ब्रह्म एकच आहे. अरे एका ब्रह्मापासूनच सगळी उत्पत्ती आहे. तेथे नाही एक अनेक, रंक अथवा ब्रह्माधिक तेथेची जाती. रंक असो किंवा ब्रह्म असो त्याच ठिकाणी जातात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ.
स्वर्ग अतिशय चांगला, मृत्यू म्हणजे आपला, आणि पाताळ म्हणजे आणखी खाली, तिन्ही लोकीचे ज्ञाते सकळ. तिथले जे जे ज्ञाते आहेत ते सगळे सगळ्यांशी मिळून एकच स्थळ विश्रांतीचे. एकच स्थळ या सगळ्यांना विश्रांती स्थानमेकं कविवर वचसाम जीवनम सज्जनानां बीजम धर्म द्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. विश्रांती स्थानमेकं, विश्रांती स्थानमेकं कविवर वचसाम जीवनम सज्जनानां. आता सज्जन पाहिजे म्हणून मनाचे श्लोक आहे. जीवनम सज्जनानां बीजम धर्म द्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. आता कोणत्याही जीवानी रामनाम घेतलं म्हणजे आपल्या उपास्य दैवताचं नाव घेतलं तर तो स्वर्ग मृत्यू पाताळ कुठेही असला तरी त्याचा अगदी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांनी स्वतःला ओळखावं. इतकं कठीण आहे स्वतःला ओळखणं, इतकं कठीण आहे की या स्वतःला ओळखण्यासाठीच जीवन संपून जातं. स्वतःला तरी ओळखता येत नाही. आपण कोण आहोत, आपण अतिशय उत्तम आहोत, आपण उत्तमाचा कण आहोत हे लक्षात घेण्यासाठी आयुष्य जातं. मी स्वतः कमी समजण्यातच आपलं आयुष्य जातं. गुरु शिष्या एकची पद. आणि आणखी एक गंमत आहे. गुरु आणि शिष्य एकाच पदावर येतात जर त्यांची जर वेवलेंथ जुळली. तर तसा परमहंस आणि यांच्याबद्दल आपण जसं विवेकानंदांबद्दल जसं म्हणतो तसं विवेकानंद आणि परमहंसांबद्दल काही बदल नाही. विवेकानंदांसाठी थांबलेले परमहंस जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकच होऊन जातात. मग त्या ठिकाणी वेगळं काही नाही. असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी सर्वस्व देऊन टाकलं जातं. तसं संतांना भगवंत स्वतःला देऊन टाकतात. ते म्हणे मला काय मागतो, मी स्वतः तुझा आहे. आणि भगवंत आपला म्हणजे राहिलं काय शिल्लक. या जगाचा करता जर त्याचा असेल संतांचा तर उरलं काय त्यांच्याजवळ. म्हणून ते एवढे शांत असतात आणि म्हणून तेवढे परोपकारी असतात, म्हणून तेवढे प्रेमळ असतात. ते सतत शांत असतात. त्यांच्या चेहऱ्याचं जरी वर्णन करायचं नुसतं बघितलं जरी त्यांच्याकडे तर शांती मिळते. तोंडातले शब्द तोंडात राहतात. त्यांच्याजवळ गेलेल्या अडचणी सांगायचं म्हटलं तर सांगता येत नाही. इतकी शांती ब्रह्म ते असतात. मग ते का असतात, त्यांना त्रास नसतो. त्याच्या पलीकडचं ते बघू शकतात. म्हणजे अनुभवाच्या पलीकडे प्रगट होणारं सत्य ते बघू शकतात. अनुभवाच्या पलीकडे देवा तुम्हाला इतका चांगला नरजन्म दिला हा शब्द कधीही आपल्या तोंडातून येत नाही. एक तर त्याचं ज्ञान नाही. त्यांनी सांगितलंच आहे की मी कोण आहे नेणीचे तया नावा अज्ञान न बोलीजे. इतका सुंदर देह मिळाला आहे, इतका सुंदर बुद्धी मिळाली आहे, इतका सुंदर आपल्याला इतकं छान ठिकाणी आपला जन्म आहे, इतकं सुंदर भारत देश आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि आपल्या बुद्धीचे प्रकार सुरू होतात. बुद्धीचे खेळ सुरू होतात. हे नाही ते नाही, दोषारोपण. म्हणजे मोठेपणा सोडून लहानामध्ये आपली बुद्धी आपल्याला खेचत असते. प्रत्यक्षात मोठ्याकडे जाण्याचा हृदयाचा जो मार्ग आहे तो आपण मोकळा केला तर मग त्यांनी सांगितलं की गुरु शिष्या एकची पद. मग गुरु आणि शिष्यामध्ये भेद राहत नाही. आणि तसंही आता आपण समजा काहीतरी वेगळं. आता मी मागे जेव्हा म्हणते 10वीला असताना जेव्हा मला जे शिक्षक आहेत ते शिक्षक म्हणतात एक वय गेला की त्यानंतर मी शिक्षक नाही आणि कोणी विद्यार्थी नाही. कारण सगळ्यांना वेगवेगळ्या जीवनाचे अनुभव आले आहे. आणि त्यांनी अशा वेळी कौतुक म्हणणं की प्रत्येकजण आपापल्या याच्या म्हणजे आपण त्यांच्याबरोबरीला आल्यासारखं वाटतं. अनुभवानी ते सरळ म्हणतात मोठेपणी. वडीलसुद्धा मुलाला म्हणतात की आता बरोबरीचा झाला. हे जर आपण संसारात अनुभव घेतो तर तेवढे कष्ट आणि तेवढी साधना जर केली तर गुरु म्हणतात माझ्यात आणि तुझ्यात फरक नाही. खरं तर गुरुनी पूर्ण आयुष्य कशासाठी घालवलं आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी घालवलं आहे. पूर्ण आयुष्य. त्यांची आणि आपली बरोबरी होऊ नाही शकत. काही झालं तरी त्यांची आणि आपली बरोबरी, सद्गुरूंची बरोबरी होऊ नाही शकत. पण तरीही संत म्हणतात आहे, आपले समर्थ म्हणतात आहे गुरु शिष्य भेद राहत नाही. म्हणजे आपल्याला संधी आहे. नुसतं नतमस्तक होण्यानी त्यांच्याजवळ तर सगळं मौल्यवान ठेवा आपल्याला देतात. कारण एकच आहे ना, जे आहे ते एकच आहे. जो आनंद, शाश्वत आनंद आहे तो एकच आहे. तो छोटासाच आहे. म्हणजे तोच मोठा आहे, तोच देऊन टाकणार आहे. तर मग शिल्लक काय राहिलं. त्यांचं म्हणणं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद राहत नाही. म्हणजे मी एवढ्या कष्टाने मिळवलेलं हात ठेवल्याने तुला आपोआप मिळत आहे. मग त्याच्यासाठी शरणागती आवश्यक नाही का. शरणागतीशिवाय कसं मिळेल. हे काही संसार नाही आहे, हा काही व्यवहार नाही आहे की या व्यवहारामध्ये इतकं दिलं आणि तितकं तुम्ही द्या. व्यवहार नाही आहे. तू संपूर्ण माझा हो, मी संपूर्ण तुझा होतो. म्हणजे सगळं एकच आहे. जय जय रघुवीर. सगळं वरच्या लेवलवर सगळं एकच आहे.
याचा कणाचा अनुभव आपण घेतो आणि पुन्हा संसारात जेव्हा रमतो तेव्हा अनुभव पुन्हा आपण सत्याचा घेऊ नाही शकत. आपण पुन्हा तो सुख आणि दुःखाच्या अनुभवात गुंततो. सुख आणि दुःखाच्या वर अनुभवाच्या पलीकडे प्रगट होणारं सत्य म्हणजे आपलं सद्गुरूंचं तत्व आहे. आणि त्या सद्गुरूंच्या तत्वामध्ये आपण शिरल्याशिवाय, तेवढं समर्पण असल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा, इच्छा खूप आहे त्यांची. रात्रंदिवस म्हणत असतात, कधी येशील आमच्याकडे, कधी बघशील आमच्याकडे. इच्छा असून सुद्धा आपलीच इच्छा होत नाही लवकर. ही इच्छा होण्यानी त्यांनी शेवटचं सांगितलं आहे की गुरु शिष्या एकची पद. हे तर सगळ्यात मोठी गोष्ट झाली की गुरु शिष्या एकची पद. तेथे नाही भेदाभेद, नाही भेद, तू मोठा नाही, मी मोठा नाही. कारण हाही सद्गुरूंना मान देतो आणि सद्गुरूही शिष्याला मान देतात. कारण इथपर्यंत येण्यासाठी जे केलेले कष्ट आहे, अरे स्वतःला सोडलंय, स्वतःची देहबुद्धी जाळली काकभूषुंडींसारखी. काकभूषुंडींनी अपमान जो झाला, जो शाप त्यांना दिला, तो शापसुद्धा त्यांना वाटला नाही. आपल्याला तर छोटंसं दुःखसुद्धा, दुःखातच राहतो आपण. हे दुःख झाला, सदा पाय मोडला, दुःखातच. त्या दुःखाच्या व्यतिरिक्त तिसरं काहीच दिसत नाही. काकभूषुंडींचा असा शाप होता की त्या शापामध्ये त्यांना जळून जावं लागलं. त्यांचा देह गेला. देह गेल्यावर एकच गोष्ट झाली, ते अतिशय त्यांची साधना असल्यामुळे त्यांच्याच गुरूंनी सांगितलं, नाही शिवानी सांगितलं, गुरूंनी नाही सांगितलं, शिवानी सांगितलं की तुला पुनर्जन्म मिळेल, पण तो कावळ्याचा मिळेल. पशुचा त्यांनी पक्षाचा म्हटला होता, कावळ्याचा. बघा बरं, कावळ्याचा जन्म मिळाला आणि तरीही ते आनंदात आहेत. त्यांनी शापाला असं म्हटलं नाही की मला का शाप दिला. मला तर त्याशी अक्षरशः रडायला आलं त्यांचं चरित्र जेव्हा वाचलं. असा शाप दिला त्यांनी. एखाद्या व्यक्तीने आपल्याला जेव्हा त्रास देतो कोणीतरी आपल्याला, ताबडतोब त्याला आपण किती वाईट विचार करतो त्याच्याबद्दल. मग हे सगळं त्यांना जर प्रत्यक्ष गुरूंनी सांगितलं की तुला आता शाप मिळतोय, तरी त्यांना त्याचं काही वाटलं नाही. अतिशय सुंदर ब्राह्मणाचा आणि विद्वान ब्राह्मणाचा जन्म असून सुद्धा कावळ्याचा जन्म मिळाला. आणि ही देहबुद्धी अशा प्रकारे नष्ट केली. इतका सुंदर देह गेला, म्हणजे देह गेला, उरला कावळा. आणि कावळ्याचा जन्म असून तो, आणि त्यातले कावळा म्हणजे मोर पण नाही दिला, कावळा. अशा कथांमधून आपण कितीतरी गोष्ट शिकू शकतो. पूर्ण देहबुद्धी गेली म्हणजे देह नष्ट झाला आणि कावळ्याच्या जन्मामध्ये आले. आणि कावळ्याच्या जन्मामध्ये आल्यावर ते म्हणे मी कृतकृत्य झालो. कारण की देहबुद्धी असताना, म्हणजे विद्वान ब्राह्मणाचा जन्म असताना जर मी अज्ञानात होतो, म्हणजे आताची ओवी की मी कोण ऐसे नेणीजे, ते अज्ञान होतं माझं, मी कोण आहे माहिती नव्हतं. देह ब्राह्मणाचा असून मला कळलं नाही जे मला कावळ्याच्या जन्मात कळलं. म्हणजे देहाला काय महत्त्व आहे. कावळ्याच्या जन्मात तो कृतकृत्य झाला, जो ब्राह्मणाच्या जन्मात तो, ब्राह्मण म्हणण्यापेक्षा मानव जन्मात तो झाला नाही. म्हणजे याच्यातून आपल्यासारख्यांनी शिकण्याची गोष्ट आहे की त्याची देहबुद्धी नष्ट झाली. त्याची देहबुद्धी आपली नष्ट करायची, त्याचा तर देहच नष्ट झाला. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या जन्मीचा देहच नाही आणि नवीन देह अतिशय नीच योनीतला मिळून सुद्धा ते सुखी आहे. आणि त्यांच्या चरित्राने इतर लोक सुखी होतात आहे. त्यांनी सांगितलं, बाबा रे, आधी देहबुद्धी नष्ट करा. त्या देहबुद्धी नष्ट केल्याने जे मिळतं ना, ते देहामध्ये कितीही प्रौढी मिळवली. कारण त्यांनी सांगितलं, देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाणं. हे सगळ्यांना समजायला पाहिजे. खरं तर म्हणजे सगळ्या लोकांनी अशा प्रकारचे जागृत व्हायला पाहिजे की याच्यामागे काही पडलेलं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये कितीही काही मिळालं तरी काही मिळणार नाही. पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा दुःख आणि सुख भोगावं लागेल. ते म्हणतात ते असं जर झालं, देहबुद्धीच्या अंती सकळाशी एकची प्रचिती. जर का देहाची बुद्धी झाली, आपली शून्य झाली की मी कोणी नाही, तर एकच प्रचिती येते. एक ब्रह्म द्वितीय नास्ती, हे श्रुतीवचन. एकच ब्रह्म आहे, द्वितीय नास्ती. आता ब्रह्म, जीव आणि माया या तीनच गोष्टी आहेत. त्याच्यातलं ब्रह्मच आपलं होत आहे, तर जीव आपण राहणार का? आपणही ब्रह्मच होणार मग, असा एक तर्क. ब्रह्म, जीव आणि माया या तीनच गोष्टींवरती आपलं, एवढं तर आपण आता निश्चितच वाचलं आहे की ब्रह्म, जीव आणि माया या तीन गोष्टींनी हे ब्रह्मांड आहे. मग ब्रह्म एक आहे, जीव आपण आहोत म्हणजे सगळी सृष्टी आहे, आणि माया त्याची जी आपण अज्ञान आहे ते, या तीन गोष्टींनी भरलेला आहे. मग जीवानी जर आपलं स्वतःचं देहत्व सोडलं तर तो पण ब्रह्मच राहिला ना, असं मला म्हणायचं आहे. की त्यांनी जर स्वतःचं अस्तित्व सोडलं तर अस्तित्व कोणतं आहे, मेन चैतन्य काय आहे त्याचं, तोच आहे. ब्रह्म, जीव, मायामधली माया जर सोडली तर जीव आणि ब्रह्मामध्ये काय फरक आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे गणिताच्या दृष्टीने जरी विचार केला आणि त्यांच्या
कथांच्या दृष्टीने जरी विचार केला तर समर्थांचं म्हणणं ब्रह्मनिरूपणामध्ये तूच ब्रह्म आहे असं म्हणायचं आहे, कारण अद्वैत सिद्धांत आहे. त्यासाठी आपण अशी चर्चा केली की या सगळ्या अनुभवांना बुद्धीच्या पातळीवर लावायचं नाही. मी खूप चांगल्या घराण्यात जन्म घेतला हा सुद्धा अभिमान आहे, देहबुद्धी चालत नाही. कोणालाही ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, कोणालाही परब्रह्म मिळू शकतं. त्याच्यामुळे फक्त परंपरेने काही फायदा होतो ती गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्षात कोणत्याही देहाला आपल्याला ती प्राप्ती होऊ शकते. मग साधू देहबुद्धीचे अंती सकळ अशी एकची प्राप्ती एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुती वचन आहे. आणि श्रुती म्हणजे ऐकलेलं आहे, भगवंताचं वचन ऐकलेलं आहे कानांनी, ती श्रुती आहे. श्रुती स्मृती पुराण. श्रुती म्हणजे ऐकलेलं, स्मृती म्हणजे आठवलेलं, पुराण म्हणजे लिहिलेलं. या तीन गोष्टींचा आधार जर सत्य मानला, जर म्हणजे काय मानायलाच पाहिजे, दुसरं काय मानणार आहे खरं? या खोट्याच्या बाजारात काय खरं मानणार? श्रुती स्मृती पुराण. आणि त्या कथासुद्धा, सगळ्या कथा आजकाल तर वाचते ना, तर असं वाटतं या कथा म्हणजे खरंच आपल्यासाठी विशेष लिहिलेलं आहे. आपण कुठे ना कुठे त्या कथेत बसतो, आपल्याला सुद्धा अभिमान होतो झाला की मी एवढं शिकलं. जसा काकभूषणडीला झाला, ताबडतोब त्याचा भ्रमनिरास होऊन ते बिचारे कावळ्याच्या जन्मात गेले, तरी त्यांनी दुःख मानलं नाही. हा त्यांचं म्हणणं आहे, अनुभवाच्या पलीकडे प्रगट होणारं सत्य. अनुभव आला त्यांना कावळा झाला, अनुभव आला त्यांना ब्राह्मण झाला, पण प्रगट काय झालं? सत्य प्रगट झालं की मी कोण आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. ह्या बाबतीत एकदा स्थिर झाल्यावर त्यांचा देह किती मोठी गोष्ट आहे ही मला सांगता येत नाही आहे. इतकं तो आनंद आहे की पूर्ण देह निघून गेला त्याचा, तरीसुद्धा त्याचा काही फरक पडला नाही. आणि त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. समर्थ म्हणतात ब्रह्मनिरूपणामध्ये हा अनुभव प्रत्येकाला यावा अशी अपेक्षा म्हणजे ती साधना आहे. साधू दिसती वेगळं आले, कधी हा दिसेल कधी दिसेल, साधू वेगवेगळे दिसतील पण ते स्वरूपे मिळाले, पण त्यांचं स्वरूप एकच असतं. नामदेव असो, एकनाथ असो, ज्ञानेश्वर असो, संत कोणताही, कबीरदास असो, आणखी कोणते पंजाबी असो, कशाला इंग्लिश लोक असो, ते संत वृत्तीचे जे लोक आहेत त्यांचं मटेरियल एकच आहे. हे ब्रह्मज्ञानाबद्दल बोलण्यापेक्षा शरीराबद्दल जरी बघितलं तरी कोणत्याही गावात जा आणि कोणत्याही देशात जा, तिथे शरीराचं तत्त्व तेच आहे. पंचमहाभूतापासून बनलेला देह आहे. इतकं साम्य कधी दिसतं कुणाला? आपण करू शकतो एवढ्या कुशलतेने एखादी गोष्ट तयार, जे त्यांनी काय केलं याच्यावरती जरी आपण विचार करायचा ठरला ना, तरी देहबुद्धी जाते. आपण काय करतो, काय करू शकतो आणि त्यांनी काय केलं आहे याच्यावरती सुद्धा, तर ते स्वरूपात एकच आहे. एकाच स्वरूपात जसं देह सगळ्यांचा सारखा, तसा अनुभवसुद्धा सगळ्यांचा एकच आहे. तसंच सुखाचा अनुभव सगळ्यांना कोणाच्या मुलीच्या लग्नाने येवो की कोणी परदेशात जाऊन येऊ, पण सुख ते सुखच आहे, तो अनुभव वेगळा नाही आहे. एखाद्याचं दुःख जे आहे कोणाच्या वियोगाने झाला आणि कोणी नापास झाल्याने झाला, तर रडणं, लहान मुलगा रडला तरीसुद्धा दुःख ते दुःखच आहे, त्याला कोणती संज्ञा देणार वेगळी? जे इतकं एकात्मता, सुखाला वेगळं नाही, दुःख वेगळं नाही, देह वेगळं नाही, मग ब्रह्मानंद कसा वेगळा असेल? ब्रह्मानंद म्हणजे परशाश्वत आनंदसुद्धा एकच. तो त्याला येऊ का याला, कशा मिठ्या मारतात ते एकमेकांना. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आहे, तो माझा विडा दिला का असं कळलं का असं ते समजतात. जेव्हा ते एकमेकांना दुरून येणार आहे हे समजताना मिठ्या मारतात एकमेकांना. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे, तो येणार हे त्याला आतूनच कळतं. मग हे जे आनंदाचा स्रोत आहे त्या दोघांना एकसारखा असल्याशिवाय ते एकमेकांच्या सोबत राहू शकत नाही. असा आनंद, आपण सारखा आनंद संसारामध्ये उपभोगू शिकत नाही. आपल्याला ज्याचा आनंद होतो इतरांना होत नाही, आपल्या मुलाबाळांना सुद्धा तो आनंद होणार नाही, त्यांचा आनंद आपल्याला होणार नाही, कारण प्रत्येकाचे मर्यादित आनंद वेगळे आहे. पण त्यांच्या क्षेत्रातला जो आनंद आहे तो प्रत्येकाला एकसारखा आहे. देहही सारखे सगळ्यांचे आणि आनंदही सारखा सगळ्यांचा. साधू दिसते वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले. देहातीत वस्तू, ही जी वस्तू आहे ती देहातीत आहे, देहाच्या पलीकडे आहे, म्हणून त्या बुद्धीला पकडता येत नाही. देहामध्ये ज्या बुद्धीला जे वाटतं तसं नसतं. त्या बुद्धीच्या वाटण्यापेक्षा एक तिसरी वस्तू काहीतरी अस्तित्वात आहे. त्या वस्तूकडे जर लक्ष गेलं तर या सगळ्या वस्तू त्या मनाने आपल्याला खाली जाणवतात. याला दुय्यम स्थान, ह्या मिळणाऱ्या आनंदाला दुय्यम स्थान, आणि तिथे मिळणारा आनंद शाश्वत असल्यामुळे हालचाल करायची गरज नाही. ब्रह्म नाही नवे जुने,
ब्रह्म काही नवीन नाही, ब्रह्म काही जुनं नाही, जीव सनातन आहे. सनातन आहे. आपण 100 वर्ष जगतोय, पण आपला जो आत्मा आहे तो सनातन आहे. तिथून आलेला आहे ना वरून. त्याचं ते तैतरीय उपनिषदामध्ये ते किती सुंदर वर्णन आहे. आपला जन्म कसा होतो, जन्म कसा होतो, इतकी कठीण प्रक्रिया. म्हणजे आपले सगळे कर्मांचं एकत्रीकरण करून त्याच कर्माच्या ठिकाणी बरोबर टाकणं, त्याच कुटुंबामध्ये जन्म देणं, तशाच प्रकारचं सुख, तशाच प्रकारचं दुःख वाटायला येणं, हे सगळं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे त्यामुळे जुनं आणि नवं असं काहीच नाही. ती प्रक्रिया बिचारीची प्रकृतीची चालूच आहे. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. माझा साक्षात्कार माझा व्हावा आणि हा जो प्रकृतीचा खेळ आहे तो मला कळावा. बस तो कळला ना प्रकृतीचा खेळ, तर मी कोण आहे त्या ठिकाणी आपोआप समजेल. हे जन्मानुजन्म चालू आहे. ब्रह्म नाही नवे जुने, काही जुनं नाही काही नवं नाही. ब्रह्म नाही आधी का उणे, ह्याला जास्त आहे आणि याला कमी नाही. उणे भाविलं ते सुणे देहबुद्धीचे. देहबुद्धीने उणे वाटेल, देहबुद्धीने उणं वाटेल. हे जरा वेगळे आहे, ते जरा वेगळे आहे, असे जरा वेगळे आहेत, तसे जरा वेगळे, आमचे महाराज जरा वेगळे, दासबोध चांगला आणि वारकरी चांगले नाही, हे सगळे वाटेल त्याला वाटेल ते अज्ञानातल्या गोष्टी आहेत. जे खरे साधू आहेत किंवा जे खरे परब्रह्म जाणणारे आहेत किंवा जे स्वतःला ब्रह्म जाणणारे आहेत ते, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेदुणे नाही. जो काही आहे तो देहबुद्धीचा दोष आहे. जर वाटत असेल तर हा सगळा दोष देहबुद्धीचा. आईला सुद्धा मुलं म्हणतात माझ्यावरती जास्त प्रेम आहे. एखादा मुलगा म्हणतो आणि तुझं माझ्या असं असतं का, आईचं असू शकतं का. आता आपण आपला स्वतःचा अनुभव घेतो. आईचं कुणावरही कमी नाही असू शकत आणि कुणावर जास्त असू शकत नाही. तिन्ही लेकरांवर सारखं प्रेम असतं तिचं. मग असा अनुभव देहबुद्धीने येतो. ही मला प्रेम नाही करत, ही त्याच्याकडे बघते, ही त्याच्याकडे बघते, हे सगळं देहबुद्धीचं आहे. प्रत्यक्षात आईचं प्रेम जर आपण कल्पना करू शकतो कसं असतं, तसं देवाचं तर सगळ्यांवर प्रेम आहे. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष जावं अशी त्याची अपेक्षा आहे. जय जय रघुवीर समर्थ 3 वेळा वाजते आणि थांबते. देहबुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षय चुके समाधान समयो देहबुद्धी योगे श्रीराम. देहाचे ते थोरपण त्याची देहबुद्धीचे लक्षण मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो श्रीराम. देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती श्रीराम. आज 22 ते 32. आज 22 ते 32 ओव्या झालेल्या आहेत आपल्या. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ आंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव वाचा भूताचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं. हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं. वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं.
योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नातितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।